मंडळी, हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारं जग त्याच्या समोर नतमस्तक होणार असतं। जर मावळलेला सूर्य पुन्हा उगवू शकतो, तर परिस्थितीने डुबलेला माणूस पुन्हा का बरं नाही उगवू शकत? त्यामुळे कोणीतरी असं म्हणलंय, जीवनात जर आनंदी राहायचं असेल ना, तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्यायचे असतात। जो जगाकडे बघून निर्णय घेतो ना, तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही। त्यामुळे आपले पूर्वज म्हणायचे बघा, जेवढा आथरून आहे ना, तेवढेच पाय पसरायचे असतात। आथरुणाच्या बाहेर पाय गेले ना, जीवनाचा पसारा झालाच म्हणून समजायचा। नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आम्ही उठलो 6:15 तसं मी पहिलं 5 वाजता उठायचे, पण आता जरा थंडी चालू झाली ना 2-3 दिवसापासून, लगेच माझं रुटीन थोडंसं बदललंय आता। कारण बाहेर आलं की थंडी वाजते लवकर उठल्यावर, त्यामुळे मी लवकर काही उठत नाही। आता 6 वाजता उठते, 6:15ला बाहेर येते, त्यानंतर झाडून झुडून त्यानंतर सडा रांगोळी करते। लवकर बाहेर आलं थंडीचं ना, लगेच आजारी पडते मी। मला काही थंडी जास्त सहन होत नाही, लगेच सर्दी वगैरे चालू होतं। तर मग आता 6 वाजता उठलो आम्ही, 6:15ला बाहेर आलो फ्रेश होऊन, आणि फौजी साहेब गाड्या बाहेर घेत होते। गाड्या बाहेर घेतल्या का मग झाडून झुडून घ्यायचं, आणि हलकं थोडं कवळं ऊन पडलं ना, मग फौजी साहेबांना आम्ही टेरेसवरती जातो, थोडासा योगा वगैरे करतो। तर कवळं ऊन पण छान लागतं मग थंडीमध्ये। आता दिवाळी दसऱ्यामध्ये लाईटी लावल्या होत्या, सगळ्या माळी लावल्या होत्या, सगळं काढलंय। फक्त पोर्चमधल्या ज्या माळी आहेत ना, ज्या झेंडूच्या फुलासारख्या, त्या राहिल्यात काढायच्या। आता पहिल्या काढलेल्या माळी, काही देवाच्या माळी पण धुवायच्या राहिल्यात, मी तशाच ठेवल्या स्टोरूममध्ये। ह्या माळी काढल्या ना, सगळ्या माळी एकदा धुवायला काढते आणि धुवून ठेवून देते, कारण पुढच्या वर्षीपर्यंत मग चांगल्या राहतात। त्या धुवून ठेवल्या नाही ना, मग त्या मेनचट झाल्या जातात जरा। आणि घरासमोर एवढ्या रॅम्पवर मी ना शेणाने सारवत असते। आता दिवाळी दसऱ्यात सारवलं होतं ना, त्यानंतर अजून मी सारवलंच नाही आत्तापर्यंत, ते एकदम व्यवस्थित राहिलं होतं। आता शेण सापडलं ना, पुन्हा सारून घेईन, म्हणजे 7-8 दिवस ते छान राहतं। आणि जास्त पण दाट सारवलं ना, त्याच्यावरती पापुद्रे येतात मग, त्यामुळे मी असं जरा 7-8 दिवसांनी सारवते। आता मी हे शूट घेते ना, हे थेट संध्याकाळचं आहे बरं का, मध्ये काहीच नाही शूट घेतलं मी। तर बाहेर असं झाडून झोडून सडा रांगोळी केलं ना, घरामध्ये गेले, नाश्ते, त्यानंतर स्वयंपाक सगळं आवरून घेतलं पटापट। आणि आदल्या दिवशीचा जो व्हिडिओ होता ना नर्सरीमध्ये गेलेला, तो मी एडिट केला, व्हॉइस केला, तो अपलोड केला। हा, छान वाटतंय ते। चिनी गुलाब सगळं ते खराब झाल्यासारखं होतं ते, त्याचा सीझन गेल्यावर। चिनी गुलाब दुसऱ्या ह्याच्यात लावलंय, आणि त्याच्यात सगळे स्पायडर प्लांट लावलेत, भारी वाटतंय ते एकदम। नंतर ते छोटं आहे ना अजून, त्याच्यामुळे ते दिसत नाही। माती नाही पडली पाहिजे म्हणतो खाली। अरे किचन मधून टप आण बाबू, त्याच्या टपात मांडू ते डब्बे, आणि मग नेऊ। एक एक दोन दोन कुठं वर नेतो एवढे? हा, एक खट्टी जाईन बघ, तुझा मामाला हुशार आहे। आणि त्यानंतर मग संध्याकाळी राजू पण आला होता कामावरून, फौजी साहेब पण आले होते, मुलं पण आले होते। म्हणलं हे आदल्या दिवशी झाडं लावले होते डब्यामध्ये, तर ते झाडं आम्ही खालीच ठेवले होते, कारण आपण लगेच झाडं लावले लगेच त्याला पाणी घातलं ना, ते जास्तीचं पाणी खाली येतं ना निसरून, तर त्याच्याबरोबर थोडीफार का होईना माती खाली येत असती। तर म्हणलं आपलं टेरेस खराब होईल, त्यामुळे ते झाडं खालीच ठेवले होते। ती माती थोडी सेट झाली ना आता, मग फौजी साहेब बोलले आपण ते झाडं आता टेरेसवरती ठेवून देऊ। हे बघा, दाखव, आणि कुठं लय ते दिसणार आहे नंतर। हे पाच स्पायडर प्लांट, छोटे बेबी प्लांट लावलेत ना मी, ते याच्यात मोठा दिलेत लावून, छान वाटणार आहे। शमीचं का? अच्छा, त्या कुंडीमध्ये ना? चालते चालते, इथंच राहू दे मग ती कुंडी। आणि हे काय तुम्ही असं धरलंय? द्या इकडे, मी धरते। जसे बाजाराला चाललेत, द्या इकडे, मी धरते। हळू, ते पायाला बाटली लागली ना खालची, ते सगळी माती गळण। हळू हळू। राजू हसत आहे त्या दाजीला। याशी करामत करावा लागते झाडांच्या मुळं। वर आलं ना, हे बघा, हे असं चाफ्याचं झाड बहरलेलं दिसलं ना, ते मन भरून जातं त्याच्याकडे बघितल्यावर।
जरा जरा धुकं पण पडायला लागले. हे पा इकडं, हे पा हलकं हलकं धुकं पडायला लागले. उद्या सकाळी मला वाटतं लय धुकं पडन. हे तच लावताय मोठ्याला पलीकडे लावता का? अच्छा, हे तर लावलं असतं 3-3 याचं. नको, ऐका ना, या खालच्या कुंड्या वर ठेवा, जवळ जवळ करा जरा. मध्ये मध्ये का? ती स्पायडर प्लांटची खाली नेली ना. ते मनी प्लांट मी खाली ठेवलं होतं, नाही का ठेवायला, ते वर आणलं यांनी. मोठी कुंडी आहे ना, तिथं ठेव, तिथं त्याच्या मनी प्लांटच्या जागेवर. आणि ते मनी प्लांट खाली काढ इकडं. ते गोल्डन मनी प्लांट आहे दुसऱ्या, मग ते खाली ठेवायला केलं होतं, ते लगे वर आणलंय तुम्ही. तोच आणलं ना? तो आणलं ना ते? गप्पा तू कोणतं? ते मनी प्लांट राहत मला खाली न्यायचंय. हे आणू का तिकडं? दिवसभर मला घरातलं काम असतं, त्यानंतर व्हिडिओची एडिटिंग असती, मग मला गार्डनचं काम करायला काही वेळच मिळत नाही. सकाळ संध्याकाळ सगळे घरी असतात ना, त्यामुळे सगळ्यांनी अर्धा एक तास जरी गार्डनसाठी दिला ना, तर मग सगळं काम होऊन जातं गार्डनचं. तर हे पहा मंडळी, सूर्य मावळायला गेलाय, प्रदोषकाळ झालाय आणि कसलं मस्त वातावरण झालंय. असं टेरेसवरती आलं संध्याकाळचं खूप भारी वाटतं. लाईट वगैरे लावलेल्या आहेत, आता चूल पण पेटवायची आणि स्वयंपाक पण करायचा आहे. हे पहा संध्याकाळचं चापाच्या झाडांचा पण एवढा वास सुटत होतो की बास. कसं फुलते हे पहा, संध्याकाळचं मस्त सुगंध सुटतं सगळ्या टेरेसवरती, फुलंच फुलं येतं. हे पहा हळूहळू तर सगळा गच्च भरायला लागलाय फुलांनी. टेरेसवरून खाली आले मी, मला स्वयंपाकाची तयारी करायची होती. काय लागते काय नाही ते काढायचं आणि मग टेरेसवरती जाऊन चुलीवर स्वयंपाक करायचा होता. फौजी साहेब काय बोलले, एकदा चहा कर म्हणले सगळ्यांना आपल्याला, आणि स्नॅक्ससाठी काहीतरी दे, त्यानंतर मग तू स्वयंपाकाला लाग म्हणले. तुला काय लागत आहे ना स्वयंपाकाला, आम्ही सगळं तुला आणून देतो. तर मग मी चहा ठेवला आणि मखाने पण भाजत होते कढईमध्ये थोडेसे. चहा बरोबर मखाने कधी मध्ये असं खायला छान लागतात. ते चिमलेले असतात ना, तर ते असं थोडंसं भाजले ना कढईमध्ये, एकदम कुरकुरीत झाले जातात. मग कसं लागत आहे? कुरकुरीत लागत आहे, भारी ना. चहा बरोबर अजून भारी लागत आहे. तर पाठीमागं हा कपाचा सेट घेतला होता ना मी, तर फौजी साहेबांना कॉफी प्यायची असली, चहा प्यायचा असला ना, तर याच्यातच चहा लागतो, कॉफी लागती. त्यांना हे कप खूप आवडले, तर मग त्याच्यातच मी चहा दिला सगळ्यांना. चल चहा पी आधी. चला घ्या चहा. हा चला चला, थंड होऊन जाईल, थंड होऊन जाईल. बोला कोणी घरी मी नाही बोलत. आता चल बाबू, थंड होऊन जाईल. हा ना, अगं ते मखाण्याची वाटी ठेव इकडं. आका घे मखाने. दादू तू बिस्किट खातोय का? घ्या पटापटा घ्या. चला मला दे दिला चहा. घे पाहिजे का? आहो चला. चला का कोण सांगत आहे? ते सांगतात तुम्ही शुगर जास्त त्या. हे का? बोल. दीदी जाम दीदी. ले आला जो. मखाने खजूर. राजू येताना गावाला काल, तर तो भोपळा घेऊन आलाय. म्हणलं तर जरा भोपळ्याच्या भाजी पण करते आणि भोपळ्याच्या मस्त अशा पुऱ्या पण करते. वाव छान निघले. ताट घ्यावा लागला.
तर डांगर भोपळा म्हणतात ना, तर तो डांगर भोपळा होता लाल झालेला, छान लागतो, पण तो जास्त पिकलेला नव्हता ना, थोडा हिरवटच होता, पण भाजी छान लागते त्याची, हिरवा जरी असलं तरी पण. तर मीडियमच होता भोपळा, जास्त मोठा पण नव्हता ना, तरी पण त्याची भाजी खूप झाली असती. तर म्हणलं मग अर्ध्या भोपळ्याच्या पुऱ्या बनवते मस्त आणि अर्ध्या भोपळ्याची भाजी बनवते. भोपळ्याच्या पुऱ्या बनवायचं म्हणलं ना, त्याच्यामध्ये गुळ घालून खूप छान लागतात पुऱ्या. तर भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी मग राजू गुळ कापत तर 2-3 दिवसापासून जरा थंडी सुटली ना, फौजी साहेब काय बोलले, तुला चुलीवर स्वयंपाक करायचाच आहे ना, तर थोडं लवकर स्वयंपाकाला लाग आणि मग चुलीवर स्वयंपाक कर म्हणले. आज जरा उशीर झालाय ना, तर थंडी वाजन, तर तू खाली गॅसवरच स्वयंपाक कर आता. तर मी लागले मग स्वयंपाकाला. अर्धा भोपळा मी कुकरमध्ये शिजायला घातला, कुकरच्या डब्यामध्ये. कुकरच्या खाली म्हणजे तळाला पाणी ठेवलं आणि डब्यामध्ये फक्त भोपळा ठेवला बिन पाण्याचा. कारण पाण्यामध्ये जर भोपळा शिजवला ना, आपल्याला ते पीठ मळायचं आहे ना पुऱ्याचं, तर ते पातळ झालं जाईल. त्याच्यामुळं बिन पाण्याचा शिजून घेते आधी. आता मी भोपळ्याच्या भाजीसाठी थोडे शेंगदाणे भाजत होते. भोपळ्याच्या भाजीमध्ये शेंगदाणे घातले की मुलांना आवडतं. तर तसं आपण शेंगदाणे नाही घातलं तरी पण चालतं. जिरी मोहरीची फोडणी द्यायची, थोडीशी हळद घालायची, हिरवी मिरची, लसण आणि मीठ हे वाटून जरी नुसतं घातलं ना, तरी पण भाजी छान होती. पण मुलांना शेंगदाणे आवडतात त्याच्यामुळे थोडे घालते आता. आता शेंगदाणे भाजून घेतले मी आणि त्याच कढईमध्ये थोडासा लसूण आणि हिरव्या मिरच्या ते पण थोडं भाजून घेते. आता हिरवी मिरची, लसण आणि शेंगदाणे मी मिक्सरला आबडधोबड वाटून घेतलं आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालते आता आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि थोडीशी हळद घालून भोपळा शिजायला घालायचा आहे. आता भोपळा थोडासा मी परतून घेतला आणि मंद गॅसवरती 5 मिनिटं ठेवला. त्यानंतर आता जे वाटण वाटलं होतं ना मी, ते घालते त्याच्यामध्ये आणि मिक्स करून थोडंसं परतून घेते. परत 2-3 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं, भोपळा पटकन शिजतो. आणि एक थेंब पाणी न घालता बरं का, अजिबात पाणी नाही घालायचं, नाही तर मग त्या भोपळ्याचा चिखल होतो. आता वाटण घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं मी आणि थोडंसं पिंचभर साखर घातली. तर कोणतीही भाजी केली ना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालत असते पिंचभर मी, मुलांना म्हणजे त्याची चव आवडती. फक्त ज्या पालेभाज्या करते ना त्याच्यामध्ये मी साखर नाही घालत, नाही तर बाकीच्या भाज्यांच्यामध्ये म्हणजे पोह्यामध्ये सुद्धा थोडीशी साखर असती. आता राजीने मला गुळ कापून दिला होता ना, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो गुळ घातला मी आणि भोपळा बिन पाण्याचा कुकरमध्ये वाफवून घेतला होता ना मी, तर तो पण त्याच्यामध्ये घालायचा आणि अजिबात पाणी न घालता ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. आता एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये अर्धी वाटीभर रवा घातला. रव्याने काय होतं, पुऱ्या तेल पकडत नाही आणि टम्म अशा फुगतात आणि नरम पडत नाही पटकन, एकदम फुललेल्या तशाच राहतात. तर रवा घातला, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि भोपळा आणि गुळ आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ना, एकदम पेस्ट बनवून घेतली होती. अजिबात पाणी नव्हतं घातलं त्याच्यामध्ये, भोपळ्यानेच पाणी भरपूर सोडलंय ते. आणि ती पेस्ट आपण आता गव्हाच्या पिठामध्ये घालायची आणि घट्ट असा गोळा करून घ्यायचा पिठाचा आणि पुऱ्या करायच्या. तर आपण पावभाजी मॅशरने जर बारीक केला भोपळा ना, तर व्यवस्थित बारीक झाल्या जात नाही आणि गुळ पण पटकन बारीक होत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण असं मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं, त्यामुळे एकदम अशी बारीक एकदम स्मूथ पेस्ट झाली जाती आणि पीठ पण छान मळलं जातं मग. आणि तुम्ही बघू शकता तेवढ्या पिठात आहे ना, मी एक थेंबभर सुद्धा पाणी नाही घातलेलं. तेवढी पेस्ट होती ना भोपळ्याची आणि गुळाची, तेवढ्या पेस्टमध्येच एकदम मस्त असं पीठ मळलं गेलंय. तर भोपळ्याच्या पुऱ्या खूप छान लागतात बरं का, चवीला तर एक नंबर लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान होतात. माझ्या मुलांना तर इतक्या आवडतात ना, एक वेळेस त्यांना भाजी नाही आवडणार भोपळ्याची, पण पुऱ्या खूप आवडतात. तर पीठ मळून मी 5 मिनिटं ठेवलं फक्त, कारण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे ना, रवा फुलतो तो चांगला. तर रवा फुलूपर्यंत 5 मिनिटं ठेवलं मी पीठ. तेल तापायला ठेवलंय आता आणि लागले पुऱ्या करायला. तर पुऱ्या केल्या ना गरम गरम खायच्या, तर गरम पुऱ्या खायच्या, त्यामुळे मी आधी भाजी बनवून ठेवली होती. आता पुऱ्या झाल्या की लगेच जेवायला घ्यायचं मग. आणि गव्हाच्या पिठामध्ये किंवा गव्हामध्ये सुद्धा फरक असतो, त्यामुळं कधी कधी काय होतं, आपल्या पुऱ्या आहेत ना खूप तेल पकडतात. तर कधी तुमच्या पण पुऱ्या अशा तेल पकडत असल्यानं काय करायचं, पुरीचं पीठ मळतानाच त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा, म्हणजे अजिबात तेल पकडत नाही पुऱ्या आणि टम्म अशा फुगल्या जातात. तर गॅस जास्त मोठा पण नाही ठेवायचा, मिडियमच ठेवायचा, कारण त्याच्यामध्ये आपण गुळ घातलेला आहे, भोपळा घातलेला आहे ना, ते पटकन लाल होतात. तर मिडियम गॅसवरतीच मी अशा तळून घेतल्यात पुऱ्या. तुम्ही बघू शकता इतक्या टम्म फुगतात की बास, आणि बराच वेळ त्या अशा नरम होत नाही, काहीच नाही, टम्म फुगलेल्या तशाच राहतात. तर हे पहा किती छान फुगतात. तर डांगर भोपळ्याच्या मी अशा 2 रेसिपी केल्या आज. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.